चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एमपीएससी सीसॅट तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून बुद्धिमत्ता विषयाची सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये आज पहिला भाग घेणार आहोत बघा आपण घनाकृती ठोकळा की ज्याला फासा किंवा डायस हा भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत। बघा, हा भाग समजण्यापूर्वी ह्याच्या काही मूलभूत 3 संकल्पना आहेत, त्या सर्वात पहिले आपले क्लिअर होणं महत्त्वाचे आहे। तर त्या बघूया। त्या आहेत आपल्याला कोपरे, कडा किंवा बाजू आणि पृष्ठभाग। मग आता सुरुवातीला कुठल्याही घनाकृती ठोकळ्याला, जगातील कुठल्याही घनाकृती ठोकळ्याला कोपरे किती असतात? तर मग आता कोपरा म्हणजेच काय? सुरुवातीला बघा, हा जो भाग असतो म्हणजे इकडं ही येणारी बाजू कडा, ही येणारी कडा, ही कडा, ह्या ज्या ठिकाणी मिळतात त्याला म्हणावयाचे असते बघा कोपरा। बघा, मग ही एक कडा, ही एक कडा, हे ज्या ठिकाणी मिळतात त्याला म्हणावयाचे बघा कोपरा। मग आता घनाकृती ठोकळ्याला कोपरे किती असतात तर मोजूयात। बघा, हा एक कोपरा, 2 कोपरे, 3 कोपरे, 4 कोपरे, 5, 6, नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 7 आणि 8। मग एकूण कोपरे किती येतात तर घनाकृती ठोकळ्याला एकूण 8 कोपरे असतात। आणखी एकदा मोजूयात। बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। मग जगातील कुठल्याही घनाकृती ठोकळ्याला किती कोपरे असतात तर 8। झोपेमध्ये जरी कोणी तुम्हाला विचारलं तरी लगेच तोंडातून उत्तर यायला पाहिजे, घनाकृती ठोकळ्याला एकूण कोपरे असतात 8। नेक्स्ट मध्ये कडा किंवा बाजू। मग आता सुरुवातीला कडा किंवा बाजू म्हणजेच काय तर 2 कोपऱ्यांना जोडणारा भाग म्हणजे कडा किंवा बाजू, त्यालाच म्हटल्या जाते बघा बाजू। 2 कोपऱ्यांना जोडला जाणारा भाग ह्यालाच म्हटल्या जाते बघा कडा किंवा बाजू। मग आता या घनाकृती ठोकळ्यामध्ये कडा किंवा बाजू किती आहे तर सुरुवातीला आहेत बघा आडव्या, नंतर आहेत बघा उभ्या, नंतर आहेत बघा ह्या तिरकस। मग या ठिकाणी एकूण किती आहेत मोजू। बघा आडव्या किती आहेत 1 2 3 4। मग आडव्या किती कडा सांगता येतात बघा या ठिकाणी आपल्याला तर 4। मग उभ्या किती आहेत बघा 1 2 3 4। आणखी एकदा बघा 1 2 3 4। मग उभ्या किती आहेत 4। आता तिरकस किती आहेत बघा, तिरकस ह्या मग किती आहेत तर मोजू 1 2 3 4। म्हणजे तिरकस कडा किती आहेत बघा 4 आणि एकूणात काय सांगता येतात आपल्याला 4 4 8 4 12। म्हणजे एकूण कडा किंवा बाजू, घनाकृती ठोकळ्याला एकूण कडा किंवा बाजू किती येतात 12। नेक्स्ट मध्ये बघूयात पृष्ठभाग। मग आता थोडक्यात सुरुवातीला बघूयात आपण पृष्ठभाग म्हणजेच काय। बघा, हा या कुठल्याही एका साईडला काय येणार पृष्ठभाग। मग आता एकूण पृष्ठभाग किती आहे बघा ह्या ठिकाणी जर म्हटलं तर हा समोरील एक पृष्ठभाग, या बाजूचा दुसरा पृष्ठभाग, मागील बाजूला तिसरा पृष्ठभाग, या बाजूला चौथा पृष्ठभाग, खालील बाजूला 5वा पृष्ठभाग आणि वरील बाजूला 6वा पृष्ठभाग। बघा, म्हणून कोणत्याही घनाकृतीला एकूण पृष्ठभाग किती असतात बघा 6। आणखी एकदा बघा, समोरील पृष्ठभाग 1, या बाजूचा पृष्ठभाग 2, मागील बाजूला पृष्ठभाग 3, या बाजूला पृष्ठभाग 4, खालील बाजूला पृष्ठभाग 5 आणि वरील बाजूचा पृष्ठभाग 6। म्हणजेच एकूण घनाकृती ठोकळ्याला पृष्ठभाग असतात बघा 6। बघा, आतापर्यंत बघितलेल्या
संकल्पनांवर मूळ संकल्पनांवर आधारित आपण पुढील काही उदाहरणे आता बघूयात. एक्झाम्पल नंबर 1 आपल्याला सांगता येते, समोर मानक फासा दिला आहे, तर 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. बघा, म्हणजे एक मानक फासा आहे, म्हणजे आता या फास्यावर जर म्हटलं तर आपल्याला 3 पृष्ठभाग आपल्याला दिसतात. मग वरील पृष्ठभागावर 3 हा अंक आहे, ह्या बाजूला 5 हा अंक आहे, तर या बाजूला 1 हा अंक आहे. आणि मग सांगितलं तर 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग मग सरळ सरळ आहे ना. बघा, आपल्याला काय सांगितलं, 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागास किंवा 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. आणि मग आपल्याला एक क्लिअर संकल्पना झालेली आहे. तर जर मानक फासा असेल, मानक फासा, मानक शब्द दिसला तर सरळ सरळ आहे, समोरासमोरील अंकांची बेरीज 7 असते. मग 3 आला वरील पृष्ठभागावर, तर 3च्या खालील पृष्ठभागावर किंवा 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. बघा, 4. कारण ह्या 2 अंकांची बेरीज काय यायला पाहिजेत, आपल्याला 7 यायला पाहिजेत. म्हणून 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार, 4 अंक येणार. आपण असंही बघू ना, तर 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. मग हा जर मानक फासा असेल तर 5च्या विरुद्ध पृष्ठभागास कोणता अंक यावा लागेल, तर 5 अधिक कोणता अंक टाकल्यानंतर बेरीज 7 येईल, तर आपल्याला सांगता येईल 2. म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. बघा, तर 2. नेक्स्ट मध्ये 1च्या पृष्ठभागावर विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग सरळ सरळ आहे, 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल, तर 1 अधिक किती बरोबर 7 यायला पाहिजे, म्हणून 6. म्हणून आपल्याला सांगता येईल, बघा, 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार या ठिकाणी 6. आणि मग आपल्या सरळ सरळ लक्षात आलं तर या ठिकाणी खालील बाजूला कोणता अंक सांगता येते, 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4. या साईडला 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक, तर निश्चितपणे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर ह्या साईडला कोणता अंक सांगता येते. बघा, 2. त्यानंतर जर म्हटलं तर 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर या साईडला कोणता अंक असेल, 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर निश्चितपणे कोणता अंक असेल. बघा, 6 हा अंक या ठिकाणी सांगता येते. मग अशा प्रकारे आपल्याला निश्चित अंक या ठिकाणी सांगितले जातात. कोणत्या पाशामध्ये, तर मानक पाशामध्ये विरुद्ध पृष्ठभागावरील अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काय सांगता येते. बघा, तर 7 यावयास असते. आणि सरळ सरळ आहे ना, कुठल्याही फाशाला किती पृष्ठभाग म्हणतोय आपण, 6 पृष्ठभाग. 6चे 6 कळाले ना आपल्याला. बघा, हा 1 2 3 आणि या बाजूचा ॲरोने दाखविलेला 4, ॲरोने दाखविलेला 5 आणि ॲरोने दाखविलेला 6. आणि 6चे 6 पृष्ठभाग आपल्याला एकच आकृती दिलेली असेल तरी सुद्धा ओळखता येतात. आणि ती विशेषता आहे, बघा, मानक फाशाची. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा, समोर मानक फासा दिला आहे, म्हणजे मानक फाशाची एक घनाकृती ठोकळा ह्याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठोकळ्यावरील 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. आपल्याला या ठिकाणी ह्या अंका बाजू साईडला दिसते 5, या पृष्ठभागावर दिसते 5. मग 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग बऱ्याच वेळा काय होतं, तर आपल्याला मानक फासा म्हणजे काय, सामान्य फासा म्हणजेच काय, या संकल्पनाच क्लिअर नसतात. आणि आपण एकच आकृती दिली मग आता कन्फ्यूज होऊन जातो. बरोबर आहे, पण गरज नाही. काय, तर आपली संकल्पना क्लिअर आहे ना. मानक फाशामध्ये समोरासमोरील अंकांची बेरीज 7 असते. सोपं आहे. मग सरळ सरळ काय सांगता येते. बघा, आता या ठिकाणी 5च्या विरुद्ध बाजूला हा पृष्ठभाग येणार. मग या पृष्ठभागावर कोणता अंक असेल, तर सरळ सरळ बघा, 5च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक शोधावे याचा. तर आपल्याला शोधावं लागेल 5 मध्ये कोणती संख्या मिळविली, म्हणजे 7 होणार. मग काय करावं लागेल आपल्याला, 2. म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आला आपल्याला या ठिकाणी, 2. नेक्स्ट मध्ये 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग 3 या पृष्ठभागावर आहे, विरुद्ध पृष्ठभाग या साईडला येणार. मग 3च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक. मग सरळ सरळ आहे, 3च्या विरुद्ध पृष्ठभागावरील म्हणजे समोरासमोरील अंक. आपल्या असं लक्षात येतं ना मित्रांनो, मानक फासा म्हटला बघा तर सरळ सरळ बघा, अट काय असावी फक्त, की तो दिलेला मानक फासा असावा.
स्टँडर्ड डाईस असावा, सरळ सरळ समोरासमोरील अंकांची बेरीज आपल्याला 7 घ्यावयाची. मग सरळ आहे, 3 मध्ये किती मिळविले म्हणजे 7 होतात, म्हणून 4 मिळविले म्हणजे 7 होतील. म्हणजेच 3च्या विरुद्ध बाजूस किंवा समोरील पृष्ठभागावर कोणता अंक येणार बघा, 4. वरील पृष्ठभागावर 1 अंक आहे, तर खालील पृष्ठभागावर कोणता अंक येणार, मग सरळ आहे ना, म्हणजे 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार, म्हणून 1 मध्ये किती मिळविल्यानंतर 7 होतात, तर 1 मध्ये 6 मिळविल्यानंतर 7 होतात, म्हणून या ठिकाणी येणार बघा 6. एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये घनाकृती ठोकळा चॅप्टर आपण कंटिन्युअसली शिकणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा. आज या चॅप्टरचा तुमचा एक टोटली क्लिअर संकल्पना होणार आणि यानंतर भविष्यात कसाही प्रश्न आला तर तुमचा कधीच चुकणार नाही. चला अजून समोर घेऊया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला नेक्स्ट एक्झाम्पल सांगितलं आपल्याला, 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल आणि एक घनाकृती ठोकळा एका बाजूने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बघा मग आता आपल्याला हे एकच ठोकळा दिलेला आहे, एकच आकृती दिलेली आहे आणि 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल असं विचारलं. आता काही लोकांची संकल्पना क्लिअर नसेल ते लगेच कन्फ्यूज होतात, तर आता शोधावे कशी. अरे काहीच कठीण नाहीये ना. आपल्याला काय आहे तर घनाकृती ठोकळा म्हणजे काय निश्चित माहिती आहे. याचे 2 उपप्रकार निश्चित माहिती आहेत आणि ते कोणते, तर एक सांगता येते बघा मानक फासा आणि दुसरा सांगता येते बघा सामान्य फासा. मग या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं हा कोणता फासा आहे, नेमका मानक आहे की सामान्य आहे सांगितलं नाही. मग कशावरून शोधावं याचं बघा, तर सामान्य फास्यामध्ये कुठल्या तरी लगतच्या 2 अंकांची बेरीज ही 7 येते. मग आता हा मानक फासा आहे का हे आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला या 6 पैकी 3च पृष्ठभाग दिसतात. मानक फासा आहे का हे कळत नाही. मग आपण हा सामान्य फासा आहे का हे शोधूयात. सामान्य फासा आहे का हे शोधूयात. मग हे शोधण्यासाठी कुठल्या तरी 2 लगतच्या अंकांची बेरीज 7 येते का. बरं आता या ठिकाणी जर म्हटलं 4 अधिक 6 काय होतात बघा 10. त्यानंतर या 2 लगतच्या अंकांची बेरीज 5 अधिक 6 बरोबर किती होते बघा 11. या 2 लगतच्या अंकांची बेरीज किती होते बघा 5 अधिक 4 बरोबर 9. मग आपल्या हे लक्षात येते मित्रांनो, जर लगतच्या कुठल्याही 2 अंकांची बेरीज ही 7 येत नाही, जर लगतच्या 2 अंकांची बेरीज 7 आली असती तर तो सामान्य फासा असता. पण लगतच्या 2 अंकांची बेरीज 7 येत नाही म्हणजे तो सामान्य फासा नाही, म्हणजेच तो मानक फासा आहे, तो स्टँडर्ड डाईस आहे. आणि फक्त आपल्याला क्लिअरच माहिती आहे मानक फास्यामध्ये स्टँडर्ड डाईस मध्ये समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही 7 असते. क्लिअर झाली संकल्पना. बघा 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल, जर मानक फासा असेल तर तुम्हाला क्लिअरच माहिती आहे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 अधिक किती बरोबर 6, तर 2. 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार बघा 2 येणार. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल, मग 4 अधिक किती बरोबर 7, म्हणजे 4 अधिक 3 आणि बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 7, म्हणजे 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक सांगता येते बघा 7. नेक्स्ट मध्ये बघूयात ना अजून परत. बघा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल, 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर म्हणजे 6 अधिक किती आणि बरोबर 7, तर 1, म्हणून 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार बघा या ठिकाणी 1. जर संकल्पना क्लिअर असेल तर उदाहरण जाणारच नाही ना. कुठल्याही परीक्षेमध्ये विचारलं, जे MPSC असो, UPSC असो किंवा इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असो.
बघा आता समोरील बेसिक संकल्पना आपल्याला सांगता येते काय घनाकृती ठोकळा फासा किंवा डायस ह्याचे दोन उपप्रकार पडतात मग कोणकोणते तर पहिला प्रकार आपल्याला सांगता येते बघा मानक फासा ज्याला स्टँडर्ड डाईस असे म्हटले जाते तर दुसरा प्रकार सांगता येते सामान्य फासा किंवा साधारण फासा यालाच नॉन स्टँडर्ड डाईस असे म्हणतात मग आता सामान्य फासा आणि मानक फासा यामध्ये फरक काय आहे पहिला मानक फासा मग मानक फासा म्हणजेच समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही 7 असते सामान्य फासा ह्यामध्ये काय सांगता येते बघा लगतच्या पृष्ठभागांवरील अंकांची बेरीज ही 7 असते मग आता कसं आहे तर सुरुवातीला मानक फासामध्ये लक्षात घेऊया काय म्हणतोय तर समोरासमोरील पृष्ठभागांवरील अंकांची बेरीज ही 7 असते मग समोरासमोरील पृष्ठभाग म्हणजे कोणते बघा हा एक पृष्ठभाग आहे की ज्या पृष्ठभागावरील अंक 5 आहे मग याच्या समोरील पृष्ठभाग कोणता आहे ते बघा या बाजूचा आणि या समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज काय असते 7 असते म्हणजे या ठिकाणी 5 आहे तर 5च्या समोरील पृष्ठभागावरील अंक कोणता असेल की ज्या दोन अंकांची बेरीज 7 यायला पाहिजे मग 5 + 2 = 7 म्हणजे 5 ज्या पृष्ठभागावर आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक कोणता येणार बघा 2 या पृष्ठभागावर आहे बघा आता 4 मग 4 ज्या पृष्ठभागावर आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक कोणता असेल तर निश्चितपणे दोन अंकांची बेरीज दोन पृष्ठभागांवरील अंकांची बेरीज 7 येते म्हणून 4च्या विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे या बाजूला कोणता अंक असेल बघा तर 3 असेल नेक्स्ट मध्ये जर म्हटलं तर वरील पृष्ठभागावर अंक आहे बघा 6 मग 6च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक म्हणजे खालील पृष्ठभागावरील अंक कोणता असेल तर काय सांगता येते बघा बेरीज यायला पाहिजे 7 म्हणजे 6च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक असेल 1 म्हणजे थोडक्यात काय तर समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज असते बघा 7 आणि त्याची ओळख आपल्याला काय सांगता येते स्टँडर्ड डाईस किंवा मानक फासा नेक्स्ट मध्ये सामान्य फासा किंवा नॉन स्टँडर्ड डाईस कसा ओळखायचा तर ह्याच्या लगतच्या कुठल्या तरी दोन अंकांची बेरीज असते बघा 7 ह्याच्या लगतच्या कुठल्या तरी दोन अंकांची बेरीज असते बघा 7 बघा तर या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला किती जोड्या दिसतात ही एक जोडी दिसते बघा 1 मग 1 + 5 बरोबर काय सांगता येते 6 यानंतर दुसरी जोडी सांगता येते बघा 1 + 2 बरोबर 3 तिसरी जोडी सांगता येते बघा 5 + 2 बरोबर 7 पण कसे म्हणतोय आपण लगतच्या अंकांची बेरीज जर 7 येत असेल तर त्याला म्हणावे सामान्य फासा किंवा नॉन स्टँडर्ड डाईस पण जर समोरासमोरील अंकांची बेरीज 7 येत असेल तर त्याला म्हणावे स्टँडर्ड फासा किंवा मानक फासा चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी MPSC CSAT तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून बुद्धिमत्ता विषयाची सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये आज पहिला भाग घेणार आहोत बघा आपण घनाकृती ठोकळा की ज्याला फासा किंवा डायस हा भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा हा भाग समजण्यापूर्वी ह्याच्या काही मूलभूत 3 संकल्पना आहेत त्या सर्वात पहिले आपले क्लिअर होणं महत्त्वाचे आहे तर त्या बघूया त्या आहेत आपल्याला कोपरे कडा किंवा बाजू आणि पृष्ठभाग मग आता सुरुवातीला कुठल्याही घनाकृती ठोकळ्याला जगातील कुठल्याही घनाकृती ठोकळ्याला कोपरे किती असतात तर मग आता कोपरा म्हणजेच काय सुरुवातीला बघा हा जो भाग असतो म्हणजे इकडं ही येणारी बाजू कडा ही येणारी कडा ही कडा ह्या ज्या ठिकाणी मिळतात त्याला म्हणावयाचे असते बघा कोपरा बघा मग ही एक कडा हे ज्या ठिकाणी मिळतात त्याला म्हणावयाचे बघा कोपरा मग आता घनाकृती ठोकळ्याला कोपरे किती असतात तर मोजूयात बघा हा 1 कोपरा 2 कोपरे 3 कोपरे 4 कोपरे 5 6 नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 7 आणि 8
मग एकूण कोपरे किती येतात तर घनाकृती ठोकळ्याला एकूण 8 कोपरे असतात. आणखी एकदा मोजूया बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग जगातील कुठल्याही घनाकृती ठोकळ्याला किती कोपरे असतात तर 8. झोपेमध्ये जरी कोणी तुम्हाला विचारलं तरी लगेच तोंडातून उत्तर यायला पाहिजे. घनाकृती ठोकळ्याला एकूण कोपरे असतात 8. नेक्स्ट मध्ये कडा किंवा बाजू. मग आता सुरुवातीला कडा किंवा बाजू म्हणजेच काय तर दोन कोपऱ्यांना जोडणारा भाग म्हणजे कडा किंवा बाजू, त्यालाच म्हटल्या जाते बघा बाजू. दोन कोपऱ्यांना जोडला जाणारा भाग ह्यालाच म्हटल्या जाते बघा कडा किंवा बाजू. मग आता या घनाकृती ठोकळ्यामध्ये कडा किंवा बाजू किती आहे तर सुरुवातीला आहेत बघा आडव्या, नंतर आहेत बघा उभ्या, नंतर आहेत बघा ह्या तिरकस. मग या ठिकाणी एकूण किती आहेत मोजू. बघा आडव्या किती आहेत 1 2 3 4. मग आडव्या किती कडा सांगता येतात बघा या ठिकाणी आपल्याला तर 4. मग उभ्या किती आहेत बघा 1 2 3 4. आणखी एकदा बघा 1 2 3 4. मग उभ्या किती आहेत 4. आता तिरकस किती आहेत बघा तिरकस ह्या मग किती आहेत तर मोजू 1 2 3 4. म्हणजे तिरकस कडा किती आहेत बघा 4 आणि एकूण काय सांगता येतात आपल्याला 4 4 8 4 12. म्हणजे एकूण कडा किंवा बाजू घनाकृती ठोकळ्याला एकूण कडा किंवा बाजू किती येतात 12. नेक्स्ट मध्ये बघूया पृष्ठभाग. मग आता थोडक्यात सुरुवातीला बघूयात आपण पृष्ठभाग म्हणजेच काय. बघा हा या कुठल्याही एका साईडला काय येणार पृष्ठभाग. मग आता एकूण पृष्ठभाग किती आहे बघा ह्या ठिकाणी जर म्हटलं तर हा समोरील एक पृष्ठभाग, या बाजूचा दुसरा पृष्ठभाग, मागील बाजूला तिसरा पृष्ठभाग, या बाजूला चौथा पृष्ठभाग, खालील बाजूला 5वा पृष्ठभाग आणि वरील बाजूला 6वा पृष्ठभाग. बघा म्हणून कोणत्याही घनाकृतीला एकूण पृष्ठभाग किती असतात बघा 6. आणखी एकदा बघा समोरील पृष्ठभाग 1, या बाजूचा पृष्ठभाग 2, मागील बाजूला पृष्ठभाग 3, या बाजूला पृष्ठभाग 4, खालील बाजूला पृष्ठभाग 5 आणि वरील बाजूचा पृष्ठभाग 6. म्हणजेच एकूण घनाकृती ठोकळ्याला पृष्ठभाग असतात बघा 6. बघा आतापर्यंत बघितलेल्या मूळ संकल्पनांवर आधारित आपण पुढील काही उदाहरणे आता बघूयात. एक्झाम्पल नंबर 1 आपल्याला सांगता येते समोर मानक फासा दिला आहे तर 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. बघा म्हणजे एक मानक फासा आहे. म्हणजे आता या फास्यावर जर म्हटलं तर आपल्याला 3 पृष्ठभाग आपल्याला दिसतात. मग वरील पृष्ठभागावर 3 हा अंक आहे, ह्या बाजूला 5 हा अंक आहे, तर या बाजूला 1 हा अंक आहे. आणि मग सांगितलं तर 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग सरळ आहे ना. बघा आपल्याला काय सांगितलं 3 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागास किंवा 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल आणि मग आपल्याला एक क्लिअर संकल्पना झालेली आहे. तर जर मानक फासा असेल, मानक शब्द दिसला तर सरळ आहे समोरासमोरील अंकांची बेरीज 7 असते. मग 3 आला वरील पृष्ठभागावर तर 3च्या खालील पृष्ठभागावर किंवा 3च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल बघा 4. कारण ह्या 2 अंकांची बेरीज काय यायला पाहिजेत आपल्याला 7 यायला पाहिजे. म्हणून 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार 4 अंक येणार. आपण असंही बघू ना तर 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. मग हा जर मानक फासा असेल तर 5च्या विरुद्ध पृष्ठभागास कोणता अंक यावा लागेल तर 5 अधिक
कोणता अंक टाकल्यानंतर बेरीज 7 येईल तर आपल्याला सांगता येईल 2. म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल बघा तर 2. नेक्स्ट मध्ये 1च्या पृष्ठभागावर विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग सरळ आहे 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल तर 1 अधिक किती बरोबर 7 यायला पाहिजे म्हणून 6. म्हणून आपल्याला सांगता येईल बघा 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार या ठिकाणी 6. आणि मग आपल्या सरळ लक्षात आलं तर या ठिकाणी खालील बाजूला कोणता अंक सांगता येते 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4. या साईडला 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक तर निश्चितपणे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर ह्या साईडला कोणता अंक सांगता येते बघा 2. त्यानंतर जर म्हटलं तर 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर या साईडला कोणता अंक असेल 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर निश्चितपणे कोणता अंक असेल बघा 6 हा अंक या ठिकाणी सांगता येते. मग अशा प्रकारे आपल्याला निश्चित अंक या ठिकाणी सांगितले जातात. कोणत्या पाशामध्ये तर मानक पाशामध्ये विरुद्ध पृष्ठभागावरील अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काय सांगता येते बघा तर 7 यावयास असते. आणि सरळ आहे ना कुठल्याही पाशाला किती पृष्ठभाग म्हणतोय आपण 6 पृष्ठभाग. 6चे 6 कळाले ना आपल्याला बघा हा 1 2 3 आणि या बाजूचा ॲरोने दाखवलेला 4 ॲरोने दाखवलेला 5 आणि ॲरोने दाखवलेला 6 आणि 6चे 6 पृष्ठभाग आपल्याला एकच आकृती दिलेली असेल तरी सुद्धा ओळखता येतात. आणि ती विशेषता आहे बघा मानक पाशाची. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा समोर मानक फासा दिला आहे म्हणजे मानक फासाची एक घनाकृती ठोकळा ह्याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठोकळ्यावरील 5च्या विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. आपल्याला या ठिकाणी ह्या अंका बाजू साईडला दिसते 5 या पृष्ठभागावर दिसते 5. मग 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग बऱ्याच वेळा काय होतं तर आपल्याला मानक फासा म्हणजे काय सामान्य फासा म्हणजेच काय या संकल्पनाच क्लिअर नसतात आणि आपण एकच आकृती दिली मग आता कन्फ्यूज होऊन जातो. बरोबर आहे पण गरज नाही काय तर आपली संकल्पना क्लिअर आहे ना. मानक फाशामध्ये समोरासमोरील अंकांची बेरीज 7 असते. सोपं आहे. मग सरळ काय सांगता येते बघा आता या ठिकाणी 5च्या विरुद्ध बाजूला हा पृष्ठभाग येणार. मग या पृष्ठभागावर कोणता अंक असेल तर सरळ आहे बघा 5च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक शोधावे याचा तर आपल्याला शोधावं लागेल 5 मध्ये कोणती संख्या मिळविली म्हणजे 7 होणार. मग काय करावं लागेल आपल्याला 2 म्हणजे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आला आपल्याला या ठिकाणी 2. नेक्स्ट मध्ये 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल मग 3 या पृष्ठभागावर आहे विरुद्ध पृष्ठभाग या साईडला येणार. मग 3च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक मग सरळ आहे 3च्या विरुद्ध पृष्ठभागावरील म्हणजे समोरासमोरील अंक. आपल्याला असं लक्षात येतं ना मित्रांनो मानक पासा म्हटलं बघा तर सरळ बघा अट काय असावी फक्त की तो दिलेला मानक पासा असावा स्टँडर्डाइज असावा. सरळ समोरासमोरील अंकांची बेरीज आपल्याला 7 घ्यावयाची. मग सरळ आहे 3 मध्ये किती मिळविले म्हणजे 7 होतात म्हणून 4 मिळविले म्हणजे 7 होतील. म्हणजेच 3च्या विरुद्ध बाजूस किंवा समोरील पृष्ठभागावर कोणता अंक येणार बघा 4. वरील पृष्ठभागावर 1 अंक आहे तर खालील पृष्ठभागावर कोणता अंक येणार मग सरळ आहे ना म्हणजेच 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार म्हणून 1 मध्ये किती मिळविल्यानंतर 7 होतात तर 1 मध्ये 6 मिळविल्यानंतर 7 होतात म्हणून या ठिकाणी येणार बघा 6. एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये घनाकृती ठोकळा चॅप्टर आपण कंटिन्युअसली शिकणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा. आज या चॅप्टरचा तुमचा एक टोटली क्लिअर संकल्पना होणार आणि यानंतर भविष्यात कसाही प्रश्न आला तर तुमचा कधीच चुकणार नाही. चला अजून समोर घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला नेक्स्ट एक्झाम्पल सांगितलं आपल्याला 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल आणि एक घनाकृती ठोकळा एका बाजूने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे.
बघा मग मग आता आपल्याला हे एकच ठोकळा दिलेला आहे, एकच आकृती दिलेली आहे आणि 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल असं विचारलं. आता काही लोकांची संकल्पना क्लिअर नसेल ते लगेच कन्फ्यूज होतात. तर आता शोधावे कसे? अरे काहीच कठीण नाहीये ना. आपल्याला काय आहे तर घनाकृती ठोकळा म्हणजे काय निश्चित माहिती आहे. याचे 2 उपप्रकार निश्चित माहिती आहेत आणि ते कोणते तर एक सांगता येते बघा मानक फासा आणि दुसरा सांगता येते बघा सामान्य फासा. मग या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं हा कोणता फासा आहे, नेमका मानक आहे की सामान्य आहे सांगितलं नाही. मग कशावरून शोधावं याचं बघा. तर सामान्य भाषेमध्ये कुठल्या तरी लगतच्या 2 अंकांची बेरीज ही 7 येते. मग आता हा मानक फासा आहे का हे आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला या 6 पैकी 3च पृष्ठभाग दिसतात. मानक फासा आहे का हे कळत नाही. मग आपण हा सामान्य फासा आहे का हे शोधूयात. सामान्य फासा आहे का हे शोधूयात. मग हे शोधण्यासाठी कुठल्या तरी 2 लगतच्या अंकांची बेरीज 7 येते का. बरं आता या ठिकाणी जर म्हटलं 4 अधिक 6 काय होतात बघा 10. त्यानंतर या 2 लगतच्या अंकांची बेरीज 5 अधिक 6 बरोबर किती होते बघा 11. या 2 लगतच्या अंकांची बेरीज किती होते बघा 5 अधिक 4 बरोबर 9. मग आपल्या हे लक्षात येते मित्रांनो, जर लगतच्या कुठल्याही 2 अंकांची बेरीज ही 7 येत नाही, जर लगतच्या 2 अंकांची बेरीज 7 आली असती तर तो सामान्य फासा असता. पण लगतच्या 2 अंकांची बेरीज 7 येत नाही म्हणजे तो सामान्य फासा नाही, म्हणजेच तो मानक फासा आहे, तो स्टँडर्ड डाईस आहे. आणि फक्त आपल्याला क्लिअरच माहिती आहे मानक फाशामध्ये स्टँडर्ड डाईस मध्ये समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही 7 असते. क्लिअर झाली संकल्पना. बघा 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल, जर मानक फासा असेल तर तुम्हाला क्लिअरच माहिती आहे 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर 5 अधिक किती बरोबर 6 तर 2. 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार बघा 2 येणार. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल, मग 4 अधिक किती बरोबर 7 म्हणजे 4 अधिक 3 आणि बरोबर सांगता येतात बघा आपल्याला 7. म्हणजे 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक सांगता येते बघा 7. नेक्स्ट मध्ये बघूयात ना अजून परत बघा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल. 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर म्हणजे 6 अधिक किती आणि बरोबर 7 तर 1. म्हणून 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येणार बघा या ठिकाणी 1. जर संकल्पना क्लिअर असेल तर उदाहरण जाणारच नाही ना. कुठल्याही परीक्षेमध्ये विचारलं, जे एमपीएससी असो, यूपीएससी असो किंवा इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. बघ आता या ठिकाणी एकच घनाकृती ठोकळा दिलेला आहे की ज्यामध्ये दिलेले आहे बघा 4, 5, 1 असे 3 पृष्ठभागांवरील अंक आपल्याला दिसतात. बघ मग आता आपली क्लिअर संकल्पना झाली. एक ठोकळा दिलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम शोधावयाचे तो मानक फासा आहे की सामान्य फासा आहे. सर्वात पहिली गोष्ट ही करावयाची. मग आता मानक फासा शोधण्यापेक्षा सर्वात अगोदर शोधायचा तो सामान्य फासा आहे का. मग सामान्य फासा ह्याची अट काय आहे तर कुठल्या तरी 2 लगतच्या बाजूच्या अंकांची बेरीज 7 असते. बरोबर आहे. मग सामान्य फासा आहे का शोधू. बघा या 2 लगतच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज बघूया. बघा 4 अधिक 1 4 अधिक 1 बरोबर सांगता येतात 5. या 2 लगतच्या अंकांची बेरीज करूया. 5 अधिक 1 बरोबर सांगता येतात 6. या 2 लगतच्या अंकांची बेरीज करूया. 5 अधिक 4 आणि बरोबर सांगता येतात बघा 9. म्हणजे कुठल्याच लगतच्या 2 अंकांची बेरीज ही 7 आलेली नाही आणि लगतच्या 2 अंकांची बेरीज 7 नाही म्हणून तो सामान्य फासा
नाही आणि तो सामान्य फासा नाही, म्हणून तो स्टँडर्ड फासा आहे. आणि मग आपल्याला क्लिअर माहिती आहे स्टँडर्ड फाशामध्ये समोरासमोरील पृष्ठभागावरील किंवा समोरासमोरील अंकांची बेरीज 7 असते. म्हणून 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार बघा या ठिकाणी, तर 3. आता आपलं क्लिअर झालंय. 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार बघा या ठिकाणी, 2. आणि 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार बघा या ठिकाणी, 6. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल, तर आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर वरील पृष्ठभागावर आपण 4 लिहूयात आणि 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. बघा, ज्यावेळी एकच घनाकृती ठोकळा एकच आकृती दिलेली असेल तर सर्वप्रथम तो मानक फासा आहे की सामान्य फासा आहे हे शोधूया. बघा, जर तो मानक फासा असेल तर समोरासमोरील अंकांची बेरीज 7 असते, पण तो जर सामान्य फासा असेल तर मग काय प्रक्रिया. मग आता आपण समोरील उदाहरण घेऊया. बघा, आता तो सर्वप्रथम दिलेली आकृती ही सामान्य फाशाची आहे का शोधूया. मग काय, तर लगतच्या 2 अंकांची बेरीज शोधूयात. बघा, 4 अधिक 2 बरोबर सांगता येते 6. लगतचे 2 अंक 4 अधिक 5 बरोबर सांगता येते 9 आणि इथं 5 अधिक 2 बरोबर सांगता येते बघा 7. बघा, म्हणजे कुठल्या तरी 2 अंकांची कुठल्या तरी लगतच्या 2 अंकांची बेरीज जर 7 असेल तर तो सामान्य फासा, आणि जर सामान्य फासा असेल तर मग उत्तर काय. बघा, तर मग उत्तर काय. मग स्टेप बाय स्टेप बघूया. बघा, कोणत्याही घनाकृती ठोकळ्याला एकूण पृष्ठभाग किती असतात, 6. मग याची 1 पासून सुरुवात झाली. बघा, 1 2 3 4 5 आणि 6. मग मला एक सांगा, आता आपल्याला काय विचारलं, 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर, 4 ज्या पृष्ठभागावर आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग निश्चित आहे ना, 4च्या जर शेजारी 5 असेल तर तो विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही. 4च्या लगतच्या पृष्ठभागावर 2 असेल म्हणजे तो विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही. 4 स्वतः 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही. म्हणजे निश्चितपणे कळालं आपल्याला 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर 2 येणार नाही, 4 येणार नाही, 5 येणार नाही. तर 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर 1 येऊ शकते, 3 येऊ शकते, 6 येऊ शकते. म्हणजे 3 पैकी कुठला तरी एक अंक येऊ शकते. म्हणजे याचं उत्तर काय असेल, तर 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर 1 किंवा 3 किंवा 6 येऊ शकते. पण या यांच्यापैकी या तिघांपैकी निश्चितपणे कोणता अंक येईल हे सांगता येत नाही, पण या 3 पैकी एक येऊ शकते. बघा, या 3 पैकी एक येऊ शकते आणि 2 4 व 5 हे निश्चितपणे येत नाही, निश्चितपणे विरुद्ध पृष्ठभागावर येत नाही. बघा, ही जर संकल्पना क्लिअर असेल तर एवढ्या ना कशाही पद्धतीमध्ये प्रश्न विचारू द्या, तुमचा निश्चित जाणारच नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, सांगता येते 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. मग एक घनाकृती ठोकळा दिलाय, वरील बाजूला 2, इथं 3, इथं 4 आणि विचारलं 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल. तर बघा, सुरुवातीला एकच आकृती दिली तर सर्वात पहिले शोधायचं ते तो मानक फासा आहे की सामान्य फासा आहे. बघा, मग शोधूया तो मानक फासा आहे काय की सामान्य फासा आहे. आणि मग सामान्य फासा ह्याची काय अट आहे, तर लगतच्या कुठल्या तरी 2 अंकांची बेरीज 7 येते. बघूया मग तो सामान्य फासा आहे का.
बघा मग लगतचे दोन अंक 2 व 4 यांची बेरीज काय सांगता येते आपल्याला 6. लगतचे दोन अंक 4 व 3 यांची बेरीज काय सांगता येते 7 आली. लगेच समजून घ्यायचं हा कोणता फासा आहे, सामान्य फासा, मानक फासा नाही. जर सामान्य फासा असेल तर समोरील पद्धत बघा. मग एकूण पृष्ठभाग किती आहेत तर 6 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. मग आपल्याला 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर विचारलं म्हणजे 2च्या विरुद्ध भागावर 2 येणारच नाही. 2च्या लगत 3 आहे म्हणून विरुद्ध पृष्ठभागावर येणारच नाही. 2च्या लगत 4 आहे म्हणून विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही. जर 2 3 4 विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही तर 1 किंवा 5 किंवा 6 यापैकी एक अंक हा 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर असू शकते. बघा काय तर 1 किंवा 5 किंवा 6 विरुद्ध पृष्ठभागावर येऊ शकते. विरुद्ध पृष्ठभागावर येऊ शकते. पण या 3 पैकी निश्चितपणे सांगता येत नाही. पण 2 3 4 हे निश्चितपणे 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही. चला आता नेक्स्ट संकल्पना घेऊयात. आपल्याला काय सांगता येते 2 फासे दिले असताना आणि त्या 2 फाशांवर एक अंक सामायिक असताना. बघा काय तर ज्यावेळी आता या ठिकाणी हा एक फासा दिला, हा एक फासा दिला म्हणजे 2 फासे म्हणजे ऍक्च्युअल तर एकच फासा आहे. हा 2 वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यानंतर येणारे त्याचे 2 चित्र आपल्या समोर दिलेत. फक्त फासा एकच आहे. बघा मग पण आपण त्याला काय म्हटलं 2 वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यानंतर त्याच्या विशिष्ट बाजू आपल्याला दिसतात. पण त्यामध्ये कुठला तरी एखादा अंक जर कॉमन असेल एकच असेल बघा सामायिक असेल. मग या ठिकाणी जर म्हटलं पहिल्यामध्ये काय आहे 2 3 6 ह्यामध्ये 2 ह्यामध्ये 1 2 5 म्हणजे 2 आकृत्यांमध्ये सामायिक कॉमन अंक कोणता सांगता येते आपल्याला 2. मग आता ही संकल्पना काय आहे ज्यावेळी 2 विशिष्ट चित्र एकाच फाशाचे दिले असतील म्हणजे 2 विशिष्ट फाशे दिले असतील असं म्हणतोय आपण 2 विशिष्ट फाशे पण ते एकाच फाशाचे 2 विशिष्ट बाजूंनी पाहण्यात आलेले चित्र या ठिकाणी दिलेले असतील आणि त्यांच्यामध्ये एखादा कोणता तरी अंक सामायिक असेल तर कसं शोधायचं. सर्वप्रथम बेसिक संकल्पना लक्षात घ्या. बघा आता हा जो फासा आहे त्याच्या वरील पृष्ठभागावर काय या बाजूला 3 आहे या बाजूला 3 आहे तर या पृष्ठभागावरती 6 आहे. बघा आता काय केलं वरचे 2 जसेचे तसेच पण पलीकडून ज्या बाजू होत्या त्या असं घुमवून आलेखून घेतल्या. बघा ह्या ज्या 2 बाजू होत्या या ठिकाणी काय आहे त्या पलीकडून आहे पण त्या घुमवून अशा घेतल्या. वरचा 2 जसाच्या तसा म्हणजे थोडक्यात हा जो कोपरा इकडे मागे होता हा समोर घेतला आणि हा इथला कोपरा काय केलं जो इथं होता तो मागून जाऊ दिला आणि इथला कोपरा काय तर समोरून आणला. बघा त्याला फक्त घुमवून घेतलं. ठोकळा मात्र तोच आहे. बघ तो विशिष्ट बाजूने दाखवला आणि काय झालं ह्यामध्ये कुठले तरी 2 अंक आपल्याला समान दिसतात. मग सरळ आहे ना. बघा आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते मित्रांनो आपल्या काय लक्षात येते तर हे 1 आणि 5 कुठं तर या बाजूने कुठंतरी झाकलेले होते या बाजूने कुठेतरी लपलेले होते. ठोकळा असा फिरून घेतला म्हणून हे समोरून आले आणि हे 2 पृष्ठभाग मागे गेले. मग आपल्या असं निश्चितपणे लक्षात येते. बघा हा जो 5 होता तो या ठिकाणी येते. बघा हा जो 5 होता तो या ठिकाणी येते आणि हा जो 1 आहे तो या बाजूला आहे. बघा काय तो या बाजूला आहे आणि मग हे कसं शोधावयाचं काय करायचं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अंक घ्यावायचे. मग घड्याळ कशी घुमते बघा मित्रांनो. बघा काटा असा घुमते ना असा घुमते
असा गुणते, असा गुणते. मग आपल्याला काय तर दोनही आकृत्यांमध्ये कॉमन अंक. मग असं एक चार्ट तयार करायचा. मग चार्टमध्ये जर म्हटलं तर कॉमन अंक आपल्याला काय करावायचा, कॉमन अंक घ्यावायचा बघा ह्या ठिकाणी. मग कॉमन अंक दोनही आकृत्यांमध्ये, दोन विशिष्ट चित्रांमध्ये कॉमन कोणता आहे ते बघा 2. आणि मग त्याच्या पुढे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, मग घड्याळाचा काटा असा येणार म्हणून हा अंक घ्यायचा. 2 नंतर 5. घड्याळाचा काटा असा घुमणार म्हणून 5 नंतर 1. बघा या ठिकाणी घड्याळाचा काटा असा जाणार म्हणून 2 नंतर 6. घड्याळाचा काटा असा जाणार म्हणून 6 नंतर 3. आणि मग आपल्याला असं लक्षात येते बघा या ठिकाणी या ठिकाणी 5 व 6 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. तर 1 व 3 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहे. राहिला 2. तर 1 ते 6 पैकी कोणता अंक नाही आला तो 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर असेल. मग 1 ते 6 पैकी कोणता अंक नाही आला बघा या ठिकाणी तर 4 हा अंक नाही आला म्हणजे तो 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर आहे. म्हणजे अशा आकृतीमध्ये आपल्याला सांगता येते बघा 5 व 6 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर, 1 व 3 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर, तर 2 व 4 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर येतात. चला आणखी एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा या ठिकाणी काय तर विशिष्ट बाजूने चित्र घेतलेले 2 फासे किंवा 2 विशिष्ट बाजूंनी चित्र या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्यामध्ये सामान्य किंवा सामायिक किंवा कॉमन अंक किती 1 आहे. अशा वेळी आपण काय म्हणतो तर या पद्धतीमध्ये आपल्याला एक चार्ट बनवावा याचा. आणि या ठिकाणी जर म्हटलं तर सामायिक अंक या ठिकाणी 5 6 3 या ठिकाणी 3 4 2 सामायिक अंक कोणता येते तर 3 येते. बघा सामायिक अंक मग जो सामायिक आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यावा याचा दोनही आकृत्यांमध्ये. मग आता पहिल्या आकृतीमध्ये जर सामायिक अंक एकच असेल तर म्हणजे या ठिकाणी 3 हा एकच सामायिक अंक आहे. मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरून समोरील अंक आपल्याला समोरील अंक लिहावे याचे. मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घुमलं तर 3 नंतर पहिल्या आकृतीमध्ये येते 5. मग 5 नंतर येते 6. या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घुमलं तर 3 नंतर येते 4 आणि 4 नंतर येते 2. मग आपल्या असं लक्षात येते तर ह्या आकृतीमध्ये 5 व 4 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. 6 व 2 एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर आहेत. तर राहिला 3. मग 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल बघा कन्फ्यूज नाही व्हायचं. सरळ एकूण पृष्ठभाग 1 2 3 4 5 आणि 6. 5 आला बघा 5 आला खोडला, 6 दिसते खोडला, 3 दिसते खोडला, 2 दिसते खोडला, 4 दिसते खोडला. अरे एकटाच राहिला ना. मग कोण राहिला तर 1 राहिला म्हणून 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल 1 असेल. नेक्स्ट टाईप आपल्याला सांगता येते बघा 2 फासे म्हणजे थोडक्यात काय तर एकाच फाश्याच्या 2 विशिष्ट बाजूंनी बघितलेले 2 चित्र दिले असताना आणि त्यामध्ये 2 अंक सामायिक असताना म्हणजे 2 वेळा अंक सामायिक असताना म्हणजे या ठिकाणी बघा 5 3 4 5 6 4 म्हणजे 5 व 4 5 व 4 2 सामायिक आहे. मग ज्यावेळी 2 अंक सामायिक असतील त्यावेळी बघा विरुद्ध पृष्ठभागावरील अंक कसा शोधावा. मग सरळ आहे ना. बघा कुठलेही आपल्याला 2 अंक दिले सामायिक. मग आता हे 5 व 4 मग सरळ आहे ना. 5 व 4 एकूण असेल आणि तेच जर सामायिक असतील तर आकृती उलटी केली म्हणजे खालील बाजू वरून घेतली. बघा खालील बाजू वरून घेतली तर सरळ आहे ना. या खालील बाजूला बघा हे तर तुमच्या क्लिअर लक्षात येते ना की 5 व 4
5 व 4 आणि 5 व 4 दोन कॉमन बाजूंना जर लागून असेल म्हणजे थोडक्यात मी जर घराच्या या कोपऱ्यामध्ये उभा असेल तर एक बाजू खालची येते एक बाजू वरची येते। त्याच पद्धतीमध्ये बघा ना, हा जर दोन उभ्या बाजू आहेत तर एक वरील पृष्ठभाग एक खालील पृष्ठभाग, मग खालील पृष्ठभाग आणि वरील पृष्ठभाग हे एकमेकांच्या विरुद्ध असतात। फक्त या ठिकाणी काय केलं, ही जी आकृती होती 3 वरील पृष्ठभाग होता त्याला या ठिकाणी खालून घातले आणि जो खालील पृष्ठभाग होता तो या ठिकाणी वरतून आणला। म्हणून आपल्याला काय दिसत आहे, तर हा जो लपलेला पृष्ठभाग आहे या ठिकाणी वरती आला आणि तोच काय असते बघा खालून असते। म्हणजे थोडक्यात काय तर दोन विशिष्ट बाजूंनी दिलेले दोन विशिष्ट स्थिती या एका ठोकळ्याच्या दिलेल्या असतील, दोन विशिष्ट स्थिती एका ठोकळ्याच्या दिलेल्या असतील आणि त्यामध्ये 2 अंक कॉमन असतील तर त्यांच्या सोबत येणारे अंक हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतात। म्हणून या ठिकाणी 3च्या विरुद्ध पृष्ठभागावर 6 अंक येतो। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा आता या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये 1 व 5 हे दोन ठिकाणी कॉमन आहे, 1 व 5 दोन ठिकाणी कॉमन आहेत। म्हणजेच बघा कॉमन किंवा सामायिक, 1 व 5 सामायिक आहे। मग ज्यावेळी 2 अंक सामायिक असतील तर विशिष्ट स्थितीमध्ये त्यांच्या सोबत येणारे अंक एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर, म्हणजे 1 व 5 सोबत आहे 2, 1 व 5 सोबत आहे 3 आणि ज्यावेळी 2 कॉमन सामायिक अंक असतात आणि त्यांच्या सोबत येणारे अंक हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतात। म्हणून 2च्या विरुद्ध पृष्ठभागावर 3 हा अंक आहे। आणि मग तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, बघा प्रश्न कसे विचारले जातात, आता एक फासा दिलेला आहे आपल्याला। बघा हे विशिष्ट 2 स्थितीमध्ये त्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलं। बघा आता पहिल्या स्थितीमध्ये 1 4 3, दुसऱ्या स्थितीमध्ये 3 2 4। आपल्या असं लक्षात आलं या ठिकाणी 4 व 3 दिसतात, ह्या पण ठिकाणी 4 व 3 दिसतात। म्हणजे 4 व 3 हे दोनही ठिकाणी कसे आहेत बघा, सामायिक आहेत, दोनही ठिकाणी सामायिक आहेत। पण या ठिकाणी 4 व 3 सोबत 1 आहे, या ठिकाणी 4 व 3 सोबत 2 आहे। म्हणून 1 व 2 हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर येतात। आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे तर 1च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक कोणता असेल, तर 1च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक आपल्याला या ठिकाणी सांगता येते बघा 2 असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण संपूर्ण बुद्धिमत्ता सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा। चॅनलवरती पाहताना जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।